सिंधुदुर्गात गारांसह अवकाळी पाऊस बरसलाय। कसाल कणकवली भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय। उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय, तर हवेत गारवा पसरल्याने निसर्गाचं रूपही पालटल्याचं पाहायला मिळतंय। सिंधुदुर्गात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय। कसाल कणकवली भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय, त्यामुळे सिंधुदुर्गातील उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचं सध्या पाहायला मिळतंय, तर हवेत गारवा पसरल्यानं सध्या निसर्गाचं रूपडंही पालटलंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून। सुरेश, सिंधुदुर्गात गारांसह अवकाळी पाऊस बरसला, काय अधिक अपडेट? निश्चित अंकिता, सध्या बघितलं तर उष्णतेने कडक उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। मात्र सध्या आंबा आणि काजूचा सीझन आहे आणि अशा वेळी सध्या आंबा आणि काजू हे पीक ही सध्या कमी प्रमाणात आले आणि अशाच वेळी हा अवकाळी जो पाऊस आहे तो बरसला आहे। त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सिंधुदुर्गात गारांचा पाऊस पडलेला आहे, त्यामुळे त्याचा जो फटका आहे तो आंबा आणि काजू बागायत्याला बसणार आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे महत्वाचे कसाल, कणकवली, देवगड अशा भागात मेघगर्जनेसह अवकाळी हा पावसाची हजेरी पाहायला मिळाली आणि हवामान विभागाने पुढील 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे ती वर्तवलेली आहे। त्याचबरोबर उष्णता ही वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मात्र अवकाळी जो पाऊस आहे तो गारांसह पडल्याने बच्चे कंपनीने या गारांचा मोठ्या प्रमाणात जो आनंद आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय। मात्र याचा जो परिणाम आहे तो आंबा आणि काजू पिकांवर होणार आहे। अंकिता, निश्चित। सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।